आडवी पडली. आजीने अशी मांडीवर घेतली. प्राण सोडून दिला तिने तिथं. तू काही जरी केलं तर मी हिला सोबत नेणार आहे म्हणजे नेणारच आहे. त्यांची पूर्ण असं चिता वगैरे रचली होती. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये प्राण आले. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे एक सबस्क्रायबर आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव सपना वैष्णव. बरं, आणि काय करता तुम्ही? मी आता सध्या हाऊसवाईफ. बरं, आणि गाव कुठलं तुमचं? संभाजीनगर. छत्रपती संभाजी. छत्रपती संभाजीनगर. बरं, आणि आता राहिलं कुठे आहेत तुम्ही? आता इथेच राहतो पुण्यामध्येच. पुण्यामध्येच. बरं, काय काय कसे कसे तुमच्या बरोबर अनुभव घडले होते? आमच्यासोबत तसे भरपूर घडले, पण त्याच्यातला जास्त मोठा म्हणजे आठवणीत राहील सोबत आहे असा एक अनुभव आहे माझ्या बहिणीचा. अ, मावस बहीण, सख्खी मावस बहीण होती माझी. अ, परभणीमध्ये दिलेलं होतं तिला. परभणीमध्ये ते अगोदर व्यवस्थित होते. एका रूममध्ये राहायचे, भाड्याच्या रूममध्ये राहायचे तेव्हा चांगलं होतं त्यांचं. त्यानंतर मग त्यांनी एक जागा घेतली, दुसरीकडे रूम शिफ्ट केली. पण मग तिच्या नवऱ्याचं थोडंसं मन चेंज झालं जागा वगैरे बघून. तर त्यांनी कब्जा केल्यासारखंच केलं त्या रूमवर. मग ती जागा अशी खूप मोठी होती. 2 रूम ह्या साईडला होत्या आणि मध्ये एवढा मोठा गॅप, झाडं वगैरे आणि वॉशरूम त्यांचं दूर होतं. गेटजवळ वॉशरूम होतं. तर मग तिथं राहायला गेल्यानंतर 5-6 महिन्यामध्ये तिला काहीतरी झालं वाटतं तिथं. तिच्यासोबत घडलं. तेव्हा कसं फोन वगैरे नसल्यामुळे एवढी काही डिटेल राहायची नाही ना. आता जसं कॉन्टॅक्ट असता, सगळं काही माहिती असती, तसं नव्हतं. कब्जा केला म्हणजे ज्यावेळेस ते तिथं राहायचे, ते रेंटच्या घरात राहत होते का त्यावेळेस? हो. मग त्यांनी काय केलं, तसं का ताबा मारला त्या जागेवर? हां, ताबा घेतला जसं का. ते एका पायाने थोडे अद्दू होते ना, त्यामुळे मग त्यांना असं वाटलं मी काही जरी केलं तरी माझ्याकडूनच बोलतील सगळे. मी अपाहिजे जसं. त्यामुळे मग त्यांनी ताबा घेतला. कारण त्यांचे मालक वगैरे राहत नव्हते तिथं. कुठेतरी दुसरीकडे राहायचे वाटतं. मग त्यांनी ताबाच घेतला. खाली केलं नाही, काही नाही. जबरदस्ती राहायला लागले. मग भाडं वगैरे पण देणं बंद केलं. मग बहिणीला, मावस बहिणीला तिथं काहीतरी झालं. मग ती आजारी पडली. काय झालं असं एक्झॅक्टली? म्हणजे तिला असं बाहेरचंच झालं होतं. ती जेवण वगैरे बनवायची नाही, झोपून राहायची अंधारामध्ये. हजेरी द्यायला लागली मग ती कधी पण. अंगावरती कपडे वगैरे नव्हते ठेवत. हजेरी द्यायला लागली म्हणजे? म्हणजे केस मोकळे सोडून हालायची, परत कपडे टाकून द्यायची काढून. तर 20-22 वर्षाची होती ती, तरी पण अशी करायची ना. मग नंतर तिच्या मिस्टरांनी मावशीला कॉल केला, "का अशी करते तुमची मुलगी? घेऊन जा, बघा हिला काय झालंय." ती पण अगोदर सांगत होती, "नको आपल्याला कोणाचं घर, कशाला? आपण आहे सुखी आहे इकडं." इलेक्ट्रॉनिकचं दुकान वगैरे होतं त्यांचं. सुखाचा संसार होता. पण मग त्याला काय हे आली दुर्बुद्धी, तर तिथं जाऊन त्यांनी त्या कब्जा केला घरावर. त्याच्यामध्ये त्यांना 3-4 महिन्यामध्येच का असं जायला लागलं. मग मावशी घेऊन आली. श्रावण महिन्यामध्येच, श्रावण महिन्याच्या पोळ्याच्या जवळपास घेऊन आली. आल्यानंतर मग मावशीच्या घरी 4-5 दिवस राहिली. तर तिथं पण मावशीच्या घरी पण ती अशीच करायला लागली. आता मावशी आणि मावशीची मावशी म्हणजे आजी आमची, हे ह्या गोष्टीमध्ये पहिल्यापासून थोडे जास्तच लक्ष देतात. आणि सैलानी बाबा आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तर त्याला मानती मावशी पहिल्यापासून. मग तिचं म्हणणं का हिला बाहेरचं वगैरे जर असेल, तर आपण हिला तिथं घेऊन जाऊ, व्यवस्थित होईल. मूल वगैरे नाहीये तर सगळंच काही होईल बाबा. तर मग मावशी म्हणे, "ठीक आहे, घेऊन जाऊ." पण ती काय बोलली, "मला म्हणजे मला भेटायचंय. रेणुकाकडं जायचं." मला रेणुका म्हणता आईकडं. तर रेणुकाला भेटायचंय, रेणुकाकडं जायचं. तर मावशी बोलली, "तू थोडीशी व्यवस्थित हो, आजारी आहे. अशी आजारी पण घेऊन तिच्या घरी कुठं जाती? चांगली झाली का मग जा, 8 दिवस राहा, व्यवस्थित बोला बहिणी-बहिणी, नंतर मग जाऊ." ती बोलली, "नाही, मला जायचंच आहे. मला तिच्याशी बोलायचंय." तिने शेवटपर्यंत हेच ठेवलं का मला बोलायचंय तिच्याशी. तर मावशी बोलली, "हां, ठीक आहे." आता असं नाही वाटलं ना मावशीला का ही मरण, वापस नाही येणार का काय. तर मावशी बोलली, "आपण जाऊन येऊ, नंतर तुला तिकडंच सोडते." मग मोठं बस स्टँड आहे संभाजीनगरचं, छत्रपती संभाजीनगरचं. मग तिथं गेले आणि स्पेशल बस सोडलेल्या असत्या बघा. संदल, पोळा आणि होळी अशा प्रत्येक गावातून बस असतात सैलानीला. आता ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. तर मग ते बसमध्ये जायचं. आजी समोर गेली, तिला मधी होती ती आणि मावशी मागे. मावशीने असं तिला चल म्हणून ढकललं. तर ती ती एवढ्या गर्दीतून मागं वळून मावशीला बोलते, "शेवटी तू मला बसवलंच ना म्हणे बसमध्ये." तर मग मावशी बोलली, "हां, चल आतमध्ये हो."
जबरदस्ती घेऊन गेले. तर 2 बस चेंज करायला लागतात तिथं जायला. तर ते उतरले आणि तिथून असं उतरल्यावर झिऱ्याला जायला एक रस्ता आहे. त्या झिऱ्याला जायला तिथं उतरले आणि झिऱ्याच्या थोडासा रस्त्यामध्ये चढलं का ती आडवी पडली. आजीने अशी मांडीवर घेतली. प्राण सोडून दिला तिने तिथं 6-7 वाजता पोळ्याच्या. बापरे! त्यावेळेस त्या आजारी वगैरे काय होत्या का? आजारी म्हणजे एवढंच, जेवण वगैरे करत नव्हती आणि हाजरी द्यायला चालू केली होती मी. हाजरी म्हणजे झुलायची, कपडे वगैरे ठेवत नव्हते अंगावर. आणि मग जायच्या अगोदर पण पोळ्याच्या आदल्या दिवशी पण तिने देवाच्या जवळ असं ती पाणी वगैरे द्यायची ना, देवाचं टाकायची तिच्यावर, काही असेल तर जाऊ दे म्हणून. तर ती लगेच हाजरी द्यायची, सगळे कपडे. मग आम्हाला मामाचा मुलगा आहे, सक्का भाऊ नाहीये. पण तो आता जसं मोठा आहे आमच्यापेक्षा 5-7 वर्षांनी. तर तो पण होता, तर तो शेवटी तो तिथून निघून गेला. आता आम्ही असे का त्याच्यासमोर असं बोलत पण नाही. असं करायचं तर लयच दूरची गोष्ट आहे. तर तिने असं कपडे वगैरे काढून टाकले, तर तो तिथून निघून गेला. मग मावशीनी बोलली, "बघू, मग उद्या घेऊनच जायचंय, तर काय आता करणार आहे? जसं होईन तसं होईन." तर तेव्हा ती बोलली हाजरीमध्ये, "तू काही जरी केलं, तर मी हिला सोबत नेणार आहे म्हणजे नेणारच आहे." म्हणजे तिच्या अंगात जे पण होतं ना, ते हाजरीमध्ये बोललं का तिला सोबत घेऊनच जाणार. मग ती मावशी बोलली, "हा कसं नेतं बघते मी, सैलानीत घेऊन जाणार आहे, सगळ्यांचा बाप आहे ते." असं बोलायची ती. मग ती घेऊन गेली तिथं. गेली का तेवढं संध्याकाळपर्यंत तर तिचा जीव सोडला. आमच्या तिकडं श्रावणी पोळा असतो. श्रावणी पोळ्याचा दिवस होता तो आणि पोळ्याच्या दिवशीच सोडला जीव. मग तिने सगळ्यांना कॉन्टॅक्ट वगैरे केले वाटतं आईला वगैरे. मग सगळे बोलले तिला असं-असं होतं. ते देवाजवळच जर ठेवलं तरच बरं आहे. ते परत इकडं आणलं तर सगळ्याला त्रास होईल. म्हणून मग मावशीने तिला तिथंच केली तिची सगळी हे. पाऊस वगैरे असतो ना पोळ्याला श्रावणी, मग पावसामध्ये ते मग तिथंच तिची क्रिया वगैरे पुरलं ते केलं सगळं आणि मावशी आली घरी. मग आल्यानंतर सकाळी-सकाळी मला कॉल आला. म्हणजे मी रात्रभर तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. मोबाईलची जी खेकडा चार्जर असतो ना, त्याच्यामध्ये बॅटरी काढून रात्रीची लावायची. त्यामुळे मला रात्रभर काही कळलंच नाही, असं झालंय का काय? मग नंतर मी ती सकाळी चार्जिंगची खेकडा चार्जरमधून बॅटरी काढून मोबाईलमध्ये टाकली. जसं टाकलं तसं कॉल आला का हिच्या पप्पानी उचलला. मग ते त्यांना सांगितलं त्यांनी का मीराचं असं-असं मीरा नाव होतं तिचं. असं-असं झालेलं आहे. तुम्ही तिला घेऊन या. तिला काही सांगू नका. आमचं दोघीचं जास्त हे होतं ना, आम्ही जास्त क्लोज होतो. तर मग हे बोलले का राहू दे डब्बा वगैरे काही करू नको. मुलीला शाळेत पाठवायचं होतं. टिफिन वगैरे तयार करत होते तर ते बोलले ठेवून दे तसंच. म्हणलं असं कसं ठेवून दे? तर बोलले नाही, नाही ठेवून दे. शाळेत वगैरे जायचं नाही. आईकडं जायचंय आपल्याला. माझी आई आणि मावशी आणि मामाचा मुलगा असे थोडे-थोडे जवळ-जवळच राहतात. तर मग आम्ही गेलो. गेलो का मग तिथं गेल्यानंतर मला कळलं का मीरा गेली. म्हणजे मावशीची मुलगी गेली. तर मग ते झालं. तिचं तर काही बघायलाच भेटलं नाही मला. आम्ही अगोदर पण 1-2 वर्षापासून भेटलेलोच. परभणीचा एक उरूस असतो बघा, तेव्हा भेटलेलो. त्याच्यानंतर मग भेटच नाही आमची आणि बोलणं तर नाहीच नाही कसंच. त्यामुळं माझ्याकडे तरी होता छोटासा कसा तरी, पण तिच्याकडे मोबाईल वगैरे काहीच नव्हता. लँडलाईन होता तेवढंच जेवढं काय बोलन तेवढं. नंतर मग आलो आम्ही. संध्याकाळी घरी आलो आम्ही आमच्या मुलीला घेऊन वगैरे. लहान मुलगी होती 2-2.5 वर्षाची. मग घेऊन आलो तर आलं मग आता बहीण गेली म्हणल्यावर थोडंसं हेच होतं ना. मला 4-5 दिवस तर काही हेच नाही झालं. मग नंतर 6व्या-7व्या दिवशी स्वप्नात आली ती माझ्या. स्वप्नात आली म्हणजे मी जी रूममध्ये राहायची तीच रूम. दरवाजाच्या बाहेर उभी, एक हात धरून ती बाहेर ओढती, "चल मला तुझ्याशी बोलायचंय. चल मला तुझ्याशी बोलायचंय." आणि माझी मावशी म्हणजे तिचीच मम्मी, सख्खी मावशी आतमध्ये बसून एक हात धरून ती आतमध्ये ओढती का तिला नको नेऊ बाहेर. तिला मुलगी आहे, तिचा नवरा आहे. काही नको ओढू बाहेर म्हणून ती आतमध्ये ओढती. असं झालं का लगेच उठले मी. उठले त्याच्यानंतर आजारी पडले. 2ऱ्या-3ऱ्या दिवशीपासूनच आजारी. आणि हे ते वारल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला स्वप्न पडलं? 7-8 दिवसातच. अच्छा. 10 दिवसाच्या आतमध्येच? हां, 10 दिवसाच्या आतमध्येच. म्हणजे तिच्या आत्म्याला हेच नव्हतं, मुक्तीच नव्हती तोपर्यंत. तर तसं स्वप्न पडलं. त्याच्यानंतर मी 2ऱ्या-3ऱ्या दिवशीपासून आजारी. ती जशी अंधारात झोपायची तशीच मी पलंगाच्या खाली मुंडकं टाकायची. मुलीकडं लक्ष नाही, घरात स्वयंपाक नाही, काहीच नाही. स्वतः पण खायचं नाही. अ, नंतर मग माझा मामाचा मुलगा आला असाच. त्याने घेऊन गेला. म्हणे अशक्तपणा आला असेल, काही आला असेल.
हॉस्पिटलला नेलं, सलाईन वगैरे लावल्या, आणून सोडलं. त्याच्यानंतर 2-3 दिवस चालूच माझं तेच. खायचं नाही, प्यायचं नाही, अंधारात झोपायचं. तिचे डोळे असे सुजले होते, खूप मोठे-मोठे झाले होते. मग माझे पण तसेच झाले आणि ती खूप गोरी होती, खूप. तर तसंच माझं पण शरीर झालं. मी एवढी गोरी नाही, ती खूप गोरी होती. तसे पांढरे शुभ्र झाले. झोपून राहायचं, खायचं नाही. त्याच्यानंतर मग हे पण बोलले का कंटाळा येतो तिला, स्वयंपाक करत नाही, असं तसं. त्यांनी पण असं इग्नोर केलं. मग मावशी आली. मावशीला कळलं, मामाच्या मुलाने सांगितलं का तिला पण तसंच होतंय. त्यांनी बघितलेलं होतं ना, तिला पण तसंच होतंय. मग मावशी आली, मावशी घेऊन माझी तर गेली, पण बहिणीची नको जायला म्हणून नवसा-सायसाची, मी पण नवसानीच झालेली ना आईला. तर मग मला बघितलं तर यांना बोलली, "मी घेऊन जाते हिला." आता मुलगी लहान आहे, इकडं करायला कोणी नाही. ते बोलले, "तुम्ही तिला घेऊन जाणार, मी जेवण वगैरे कुठं करणार?" तर ही बोलली मावशी बोलली, "तुम्ही या तिकडं, मी डब्बा वगैरे देत जाईन तुम्हाला." तर मग ते म्हणे, "ठीक आहे, जाऊ दे, इथं पण पडलेलीच असती, घेऊन जा." मग घेऊन गेली मावशी. तर मावशीने बघितलं सगळे काही रंग तिचे, तिचा जीव प्राण सोडण्याच्या अगोदर हिच्यामध्ये जीव गुंतलेला होता. मग मावशीच्या ज्यांच्याकडे दाखवायची ना सगळं काही, त्यांच्याकडे घेऊन गेली. त्या मावशी पण अशा आहेत का लहानपणापासून म्हणजे लग्न वगैरे काहीच नाही झालेलं त्यांचं. त्या सैलानीमध्ये वारल्या होत्या. त्यांची पूर्ण असं चिता वगैरे रचली होती. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये प्राण आले. अरे बापरे! मग तेव्हापासून ते सगळ्यांना म्हणजे असं लोकसेवासाठीच बसलेले आहेत. ज्याला काही त्रास असेल तर ते करतात. ₹1 पण घेत नाही, काहीच नाही. फक्त तुम्ही तुमचे लिंब वगैरे आणा, साखर आणा, एवढंच. मग मावशी त्यांना ओळखत होती पहिल्यापासून. कारण तिच्या मुलीला असं झाल्यामुळं ती बऱ्याच ठिकाणी नेलेलं ना तिने. मग ती मला घेऊन गेली. गेली का गुरुवारी बघायच्या ना त्या, गुरुवारी आणि मंगळवारी. तर गुरुवारी आम्ही तिच्याकडे गेलो. मला तर ते एवढं हे होतं का मी सगळी तिच्या ह्याच्यामध्येच राहायची. तर मग घेऊन गेलं ती मावशी त्याच्या मावशी होत्या ना देवाचं बघणाऱ्या, त्या लगेच बसल्या-बसल्या बोलल्या, "हिला पहिलं उचल इथून. ही तुझी पोरगी हिला जोडीदार करती, हिला घेऊन जा म्हणे इथून. पहाडीला नेऊन हलव म्हणे हिला. नाहीतर ही गेली म्हणून समज म्हणे 1.25-1.5 महिन्यामध्ये सुटली तुझी म्हणजे पोरगी." तुम्हीच. हां, मी जोडीदार करती ती. तिचा जीव गुंतलेला ना माझ्यात. तर मग मावशीनी म्हणजे तिची मुलगी वारून 1 महिना पण नाही झाला. 15 दिवस झाले तरी पण तिने मला अ, तिथून हलवलं. कारण आमच्या घरामध्ये आई मानत नाही सैलानी बाबाला. स्पष्ट आहे. कारण आई संतोषी माताला मानते. संतोषी माताला लिंबू वगैरे चालत नाही आणि सैलानी बाबा असे आहेत का तिथं लिंबच लागता. मग आईचं आणि त्यांचं कधी जमलंच नाही. मग मावशी बोलली, "मी घेऊन जाते. माझी गेलेली आहे. बहिणीची नाही घालायची म्हणून मला घेऊन गेली." तर मग मी तिथं गेल्यानंतर जिथं तिला ठेवलेलं होतं का, जिथं ती उतरून असं जिऱ्याकडे जायला लागतं. उतरले का मी त्या जिऱ्याकडे जायचं नाही, दर्ग्यात जायचं नाही. तिला जिथं ठेवलं तिथं घेऊन जा म्हणायची मला. जिला पुरलंय तिथं घेऊन जा. तर मावशीला आता मोठी असल्यामुळे तिला कळतच असेल बऱ्याच गोष्टी. ती बोलली, "तिकडं काही जायचं नाही. चल तू देवाजवळ." जबरदस्तीने मग जिऱ्याच्या पाण्याने अंघोळ घालायची, दर्ग्यामध्ये न्यायची. तर दर्ग्यात गेल्यावर पण चिडचिड करायची. हिला झिडक, तिला झिडक, लिंबू चाक करू देत नव्हते म्हणे मी. म्हणजे असं तिथं पण असंच करायची का अंगावरती ओढणी वगैरे दिली तर म्हणजे टाक बाजूला काढून, असं नको. मग तरी पण मावशीला असं वाटलं का जसं तिच्या हिने केलं तसं इथं हिने करायला नको म्हणून तिने तसंच दाबून धरलं. मग मावशी आणि मामाचा मुलगा त्यांनी. मग ती 3 महिने महिन्याला वारीला घेऊन जायची ती स्वतःच्या स्वखर्चाने. तिकीट वगैरे भरायची. ती म्हणायची, "कोणी मानत नाही, नाही मानत. मी मानते, मी घेऊन जाणार. मला नाही गमवायची. माझी गेली तर गेली, ही नको जायला." तर मग 3 महिने गेले. 3ऱ्या-4थ्या महिन्यामध्ये मग मला थोडंसं बरं वाटायला लागलं. मग म्हणजे थोडीशी शुद्ध आल्यासारखी झाली समजा 4 महिन्यात. मग मी बोलले तिथं का जिऱ्याला वगैरे अंघोळ केली. अंघोळ करून दर्ग्याकडे जायला थोडंसं वेगळं आहे. दर्गा ह्या साईडला आहे आणि जिरा एका साईडला आहे. मग तिथून मी असं तिला ठेवलेलं आहे ना डोंगरावरती, मी तिच्याकडे बघून म्हणलं, "ठीक आहे, तुझा जीव आहे ना माझ्यामध्ये, तुझा जीव अडकलेला आहे. तर आता काही होऊ शकत नाही. ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्या झालेल्या आहेत. मग तू माझ्या पोटाला ये. मला एक मुलगी आहे आणि मुलगा होऊनच आहे" म्हणलं. "मुलगी झाली तर मी ठेवणार नाही. काय करू 2-2 मुली?" असं. तेव्हा मी अशीच बोलले आणि मग तेव्हा अशी बोलले, झिऱ्याकडे गेले. झिऱ्याहून अंघोळ करून तसं बोलून दर्ग्यामध्ये गेलो. दर्शन वगैरे केलं, चादर वगैरे वाहिली, आलो. त्याच्यानंतर मला 2-3 महिन्यामध्ये
मुलगा राहिला. आता मुलगा आहे मला. तो राहिला. तो जेव्हा जन्मला ना, तेव्हा तिला जी निशाण होती ना हातावरती अशी चट्टा, तो त्याच्या पायावरती आता पण आहे. मग तो निशाण घेऊनच आला. जन्म होऊन. जन्मकून घेऊन आला. मग तेव्हापासून मग मला बरं वाटायला लागलं. आणि दुसरा किस्सा असा आहे का मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर मग नाही मुलगा राहिला. 3-4 महिन्याचा मुलगा पोटात होता. तेव्हा मग आम्ही घर घेतलं स्वतःचं. घर घेतल्यावर घरी राहायला फ्लॅट घेतला. फ्लॅटमध्ये राहायला वगैरे गेलो. मे महिन्याच्या अगोदर 3-4 महिन्या अगोदर गेलो व्यवस्थित. ते घर जेव्हा घेतलं होतं ना, तर त्या घरामध्ये खूप मोठं मोवळ होतं वॉशरूममध्ये. तर मग मला काही नेलं नाही यांनी. कामावरची मुलं वगैरे नेऊन स्वच्छ केलं. ते मोवळ वगैरे काढलं आणि म्हणतात असं का ज्या घरामध्ये मोवळ आहे ते घेऊन ये म्हणतात घर. पण मग आता तेव्हा एवढं कोणी लक्षच नाही दिलं. घेतलं. मग राहायला गेलो. डिलिव्हरीचे दिवस समजा जवळ आले. नंतर मग डिलिव्हरी झाली. तेव्हा पण मला खूप त्रास झाला. डिलिव्हरीच्या वेळेस पण होत नव्हती. वेळ आली तरी हॉस्पिटलला जायचं. परत हॉस्पिटलवाले म्हणायचे, "अजून नाही आली, घरी जा." म्हणजे असं 3-4 वेळा मला त्रासच झाला तिथं. मग नंतर झाला तो. 2 मेला झाला. मग आई वगैरे आली. आई आल्यानंतर थोड्यात समजा 4-8 दिवस राहिलो. मे महिन्यामध्ये तिथं असं 10 किलो, 15 किलो पीठ आणलं दळून. तर आता एकटीच आई खाणारी ना. मुलगी लहान, मी तर काही एवढं खातच नव्हते. आणि मुलगी आई एकटी खाणारी असं 10 किलो पीठ 3 ते 4 दिवसामध्ये संपून जायचं. मग आई बोलायची, "जावयाच्या घरी राहते, काय बोलल तो जावई का सासू इतकं खाती 10-10 किलो पीठ 3-3, 4-4 दिवसात." मग आईनी आईच्या घरी जाऊन, माझं सासर आणि माहेर एकत्रच आहे ना, तर मग आईच्या घरी जाऊन आईनी 25-30 किलो गहू घेऊन आली. घेऊन आल्यानंतर मग दळून आणले, हे आणले. तर 30 किलो गहू एका माणसाला 1 महिन्याच्या वर जायला पाहिजे. आरामात. जायला नाही गेले. 10 ते 15 दिवसामध्ये ते संपून गेले. आणि एवढं बनायचं का घरामध्ये? काहीच नाही. आता एकटी आई खाणारी 4-5 पोळ्या. मिस्टर पण बाहेरच जेवायचे. मुलगी लहान होती. कधी-कधी मुलीला पण तिकडंच नाही. आमचा धाबा वगैरे होता ना, हॉटेल, धाबा. तर मुलीला पण शाळेत सोडायला घेऊन जायचे, तर ती पण बाहेरच टिफिन खायची. आणि मी नाहीच घरात. मी तर जास्त करून भातच खायची. बाळंतीणीला भात देत नाहीत, पण मला तिथं भातच खायची इच्छा व्हायची. मी भातच खायची. आणि मग आई फक्त पोळी खायची. तर आता एकटी बाई किती खाणार आहे ना, की जरी खूप जेवण असलं तरी एवढं नाही खाऊ शकत 25-30 किलो पीठ. तर ठीक आहे. आईने काही बोललीच नाही मला. आई म्हणे, असू शकतं काहीतरी. शांती वगैरे केली नसन पहिली काही. मग आई अशी क्लिअर सांगितलंच नाही आईने. मग एक दिवस असा पाऊस आला. आता मे महिन्यामध्ये काही पावसाचे दिवस नाहीच आहेत ना. बरं ठीक आहे, अवकाळी जरी आला तरी आमच्या किचनची खिडकी तुटून आतमध्ये काच. तर मी आई एकटी पाणी काढते म्हणून मी गेले बाळाजवळ, हिला ठेवलं आणि मी गेले. तर ते काच फुटून असे म्हणजे लागणार, तर आई मला बोलली, "तू मागं सरक, तुला लागतील." कारण बाळंतीणीला लवकर असर होतो ना कोणत्या गोष्टीचा. तर मग आई बोलली, "तू मागं सरक, तू काही येऊ नको, जे होईल ते होईल, बघू आपण." तर मग आईने मला मागं सरकवलं. ती खिडकी फुटून स्टाईल कधी निघती का पावसाने किचनची, त्या किचनच्या 3-4 स्टाईल पण पडल्या निघून. त्या आईला लगेच हे झालं. तर आई बोलली, "जे व्हायचंय ते होऊ दे, तू इथून निघ." ना जिथं देव ठेवायचो ना, तिथं आईने मला बसून दिलं. म्हणजे "तू इथंच थांब, इथं हलू नको." मग बाळाला घेऊन, हिला घेऊन आम्ही तिघंजणं बसलो देवाजवळ. मग ते झालं. सगळं काही व्यवस्थित केलं. मिस्टर आले. आई बोलली मिस्टरांना काहीतरी. तेव्हा मला झाले होते 20-25 दिवस झाले होते डिलिव्हरीवर. मग आई बोलली, "मी जाते आता. मला तिकडं पण बघायचंय. तिकडं पण करायला कोणी नाही. तू घरातल्या घरात आहे, तर तू करून खाऊ शकते आज." तर मग आई गेली. आई गेल्यानंतर मग मी, मग बाळ आणि हीच. आम्ही तिघंच राहायचो. मिस्टर सकाळी जायचे, त्यांचं कलेक्शन हे ते त्यांना उशीर व्हायचा. रात्री 10:30-11 वाजायचे. तर मग एक दिवस तिकडं लाईटचा प्रॉब्लेम राहायचा. कधी पण लाईट जायची. तर मग पाळणा असतो ना, पाळण्यामध्ये बाळ झोपलेलं, माझा मुलगा तो झोपलेला. आणि मी आणि ही खेळत होती. मी बसलेली. समोर एक होते, आमच्या समोर राहत होते, त्यांच्यासोबत बोलत बसले. त्या बोलल्या, "अहो," म्हणजे गप्पा मारता त्यांच्या एकदम डोक्यात आलं का यांचं बाळ कुठे? त्या म्हणे, "तुम्ही गोलू," म्हणायचो तेव्हा आम्ही त्याला.
तुमचा गोलू कुठे आहे? त्यांनीच नाव दिलेलं त्याला गोलू. तर गोलू कुठे आहे? तर म्हणलं अहो पाळण्यात झोपलेला आहे. तर म्हणे तिन्ही सांजेची वेळ आहे, असं जावळाच्या बाळाला आतमध्ये एकटं सोडू नये. तर मग म्हणलं मी एकटी काही जात नाही, चला तुम्ही सोबत. मग मी मागं आणि त्या पुढं सोबतच टॉर्च घेऊन. तर मग टॉर्च होती का मेणबत्ती होती असं घेऊन गेलो आणि बघतो तर काय त्या पाळण्याच्या वरती आपल्या मवळाच्या माश्या कशा असतात एकत्र एकदम काढल्यावर येतात, तेवढे मच्छर त्या पाळण्यावरती त्याच्या. बघितल्या असा अंगाला काटा आला. त्यांनी असाच उचललं आणि त्यांच्या घरी घेऊन आले. त्यांनी सांगितलं का आता तुम्ही काही जाऊ नका आत्ताच घरी, भाऊ आल्याशिवाय म्हणजे तुमचे मिस्टर आल्याशिवाय घरात जाऊच नका. तुम्ही इथंच थांबा. मग आम्ही 11:30 पर्यंत तिथंच थांबलो. मग 12 वाजता 11:30-12च्या जवळ मिस्टर आले. मग आम्ही घरी गेलो झोपलो वगैरे. झोपलो तर झोपल्यानंतर आता ते गालिचा असतो ना, त्या गालिच्यावर आम्ही झोपायचो. जसं हे आणि हिचे पप्पा वेगळे झोपायचे, मी आणि बाळ बाजेवरती झोपायचो गालिचा टाकून. आता तो गालिचा इतका घट्ट असतो, त्याच्यामध्ये पाणी जरी पडलं, काही जरी पडलं तरी आपल्याला लगेच समजतं ना, त्याच्यावर झोपल्यावर इतकं ओलं झालेलं आहे काय. आम्ही रात्रभर त्याच्यावर झोपायचो आणि मग सकाळी मी बाज उचलून ठेवायची आणि त्याच्यावरती वाळू घालायची अशी. राहू दे बाबा वरच्यावर कधी पण टाकता येतं. तर त्याचे असे थेंब गळून दुसरं काम आवरेपर्यंत, जसं 2-3 रूम झाडून वगैरे बाकीचं काम होईपर्यंत थेंब करून ग्लासभर पाणी आपण जागोजाग कसं टाकतो, तसे असे टप्पे साचायचं पाणी त्याच्या खाली. बापरे! एवढं पाणी त्याच्या आतमध्ये असल्यावर तुम्ही रात्रभर झोपू शकत नाही ना याच्यावर. ओलं लागतं. ओलं लागतं ना. बाळाने सू जरी केली तरी एवढी थोडी करणार ते 4-5 ग्लास असे. आणि बरं केली तरी अंग ओलं झालं असतं ना, ड्रेस, साडी जे काय असेल ते. पण काहीच नाही. आम्ही कोरडे, बाळ कोरडं, बाळा ते पण कोरडे आणि त्या गालिच्यामधूनच पाणी गळायचं. ते काही कळलंच नाही रहस्य. मग आम्ही ते आईने सांगितलं यांना माझी मुलगी जाईल म्हणे. अगोदरच तिच्या मागं असं झालेलं. बाळातीला लवकर असर होतो. तुम्ही ते घर विकून टाका. मग ते बोलले ठीक आहे. मग आता ते असे घरं लवकर विकत पण नाही ना. आता बऱ्याच जणांना माहिती पण होतं ते पूर्ण अपार्टमेंटमध्ये आमच्या समोर 13 नंबर होतं. सहसा 13 नंबरचे फ्लॅट नसताच ना, पण होतं तिथं. 13 नंबर होतं. तिथं काहीतरी झालेलं होतं तर तिथं पाट्यावरती मसाला वगैरे वाटता ना, त्याचा आवाज यायचाच म्हणे कधी पण. ती रूम बंदच होती हमेशासाठी. आमची अशी होती, आमच्या समोर ती होती आणि ते जे आमच्या समोर राहायचे ना, मुलाला उचलायला आले ते असे राहायचे आणि त्यांच्या असे समोरासमोर 4 होते एका याला. तर ते बंदच होतं. ते मला एवढं कोणी काही सांगत नव्हतं आणि माझी पहिल्यापासून काय सवय घराच्या बाहेर जास्त जायचंच नाही, कोणासोबत कॉन्टॅक्टच नसतो माझं. तर मग ते एकच घर होतं का ते बोलले असं आहे तिथं, आम्ही पण सोडणार आहे इथून, आम्हाला पण त्रास होतोय. मग त्यांचं पण घर विकत नव्हतं. आम्ही विक्री काढलं, तर आमचं पण विकत नव्हतं. मग इकडून-तिकडून एक भेटले, त्यांना विकलं. त्यांना आम्ही सांगितलं होतं, असं-असं होतंय बाबा, त्रास होतोय. ते म्हणे, "आम्ही चांगले-चांगले पळवलेत म्हणे, आम्हाला काही होत नाही, आम्ही घेतो." म्हणजे सांगूनच विकलं ते. तरी पण त्यांनी जेव्हा सगळं काही पक्कं करायला आले होते ना, इसार वगैरे, आता त्याला काय बोलतात? अच्छा, ते म्हणजे स्टार्टिंगला आलते म्हणजे ते टोकन अमाउंट द्यायला आलते, की आता हे घर तुम्ही कोणाला देऊ नका. हे एवढे-एवढे पैसे काय आणि बाकीच्या राहिलेलं आम्ही नंतर देतो. असेच करायला आलते ना ते? हां, असे अगोदर बघून गेले. त्यांना आम्ही क्लिअर केलं, असं-असं होतं या घरामध्ये म्हणून. त्यांनी विचारलं ना, "तुम्ही का विकता एवढं चांगलं घर? एवढ्या मोठ्या-मोठ्या रूम आहेत सध्या आत्ताच्या ह्याच्यात तर भेटत नाही बाबा फ्लॅटमध्ये अशा रूम ती रूमांना पण गॅलरी वगैरे. मग तुम्ही का विकताय?" मग आम्ही सांगितलं, "आम्हाला असं-असं होतंय, बरकत नाहीये, खिडकी तुटली, स्टाईल पडली." आम्हाला म्हणजे जे काय ते सगळं खरं-खरं. सगळं खरं-खरं सांगितलं. "घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर नका घेऊ बाबा." मग ते बोलले का नाही, नाही, आम्ही असे चांगले-चांगले भूतं पळवले, आम्हाला काही होत नाही. आम्ही घेऊ घेऊ शकतो म्हणजे हे घर. तर म्हणलं, "ठीक आहे, मग घ्या. आता तुम्हाला माहिती आहे तरी तुम्ही घ्यायचं म्हणताय, तर मग आम्ही काही नाही करू शकत ना." ठीक आहे म्हणे, "आम्ही ह्या दिवशी येतो, टोकन अमाउंट देतो आणि जातो." मग ज्या दिवशी ते टोकन अमाउंट 17,000ची द्यायला आले होते ना, चेक वगैरे, ते येते वेळेस नवरा-बायको होते ते. तर येते वेळेस काहीच नाही, ते रोड असं ना गाडी, ना माणूस, लेकरू काहीच नाही. तरी चालत्या गाडीवरून पडले ते. अच्छा. दोघं नवरा-बायको एकाच गाडीवर होते. त्या ताईला काहीच नाही झालं, पण त्या भाऊला लागलं. त्यांचे गुडघे फुटले, बोटं, हात हे सगळं लागलं. टू व्हीलरवरून एवढं थोडी लागतं. बरोबर, हो. थोडंसं जरी नाहीतर गाडीने मागून ठोकलं किंवा दुसरीकडे जाऊन पडले, तर एवढं लागलं. लागतं. घसरून पडल्या एवढं थोडं लागतं. नाहीच लागत.
आता गाडी नवीन चालवायला जरी शिकलं तर थोडंसंच लागतं, पण ते तरी एवढ्या वर्षापासून चालवणारे चांगले, तर त्यांचे डायरेक्ट हे फुटले, पाय, हात हे सगळं फुटले. तरी ते तसेच आले. म्हणे का "वहिनी तुम्ही बोलताय ते आहे" म्हणे, "पण आम्ही याचा इंतजाम करू" म्हणे "आम्ही आमचा. तुम्ही सुटका इथून लवकर सुटका करून घ्या" म्हणे "तुमची, कारण बाळ आहे तुमच्याकडे छोटंसं." आणि मग त्यांनी घेतलं, दिलं सगळं काही. जेव्हा सोडायचं तेव्हा पण आम्ही लवकर तिथून म्हणजे सामान बाहेर पडतच नव्हतं आमचं. मग तेव्हा पण माझ्या आईनी, भावानी, मामाच्या मुलांनी तेच केलं. मला इकडं आईकडं आणून ठेवलं आणि सामान वगैरे काढायला तेच आले. त्याच्यानंतर मग तेच आजारी पडायचे. प्रत्येक रूममध्ये असं काही असलं, ते सामान वगैरे उचलायचे. त्यांच्यावरच यायचं ते. सगळं नेल्यावर मग ती आजारी व्हायची. मग नंतरून काय त्या फॅमिलीचं माहीत पडलं का? नंतर काय झालं त्या फॅमिलीचं, ज्यांना तुम्ही घर विकलं होतं ते? नंतर त्यांचंच डिव्होर्स वगैरे झाला. ते आता भाऊ एकटेच राहतात. अरे बापरे! त्या ताई राहत नाही आता तिथं. एकटेच एकटेच राहतात. मग त्यांना का आता काय प्रॉब्लेम वगैरे काय? मग ते कसाई असतं ना, हां. ते मग त्यांनी काहीतरी केलं वाटतं त्यांचं. पण ते एकटेच राहतात. त्यांची फॅमिली म्हणजे उद्ध्वस्तच झालं सगळं त्यांचं. डिव्होर्स झाला म्हणजे फॅमिलीच तुटली? झाली सगळी तुटलीच. आणि लव्ह मॅरेज होतं त्यांचं तर. अरे बापरे! तरी पण असं झालं. पण आम्ही सांगितलं होतं, आमच्याकडे काहीच नव्हतं त्यांचं. का बाबा असं आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तरच घ्या. बरं, तर हे होते तुमचे अनुभव. हो, नाही त्याच्या पुढं पण आहे एक. आम्ही ते घर विकलं. त्यानंतर मग आम्ही एका दुसऱ्या रूममध्ये, डबल रूममध्ये शिफ्ट झालो. आम्ही त्याच एरियामध्ये का? आता ते एरियाचं नाव नाही घेऊ शकत. आणि ते जिथं राहायचो ना आम्ही, ते पण आमचे थोडेसे जवळचेच आहे. म्हणजे ओळखीचे ते बऱ्याच दिवसापासून. आणि हे घर घ्यायच्या अगोदर आम्ही त्यांचं कसं आहे, खाली डबल रूम आहे. 3 हे आणि त्याच्यावरती पण डबल रूम आहे. तर हे घर घ्यायच्या अगोदर आम्ही त्यांच्याच याच्यामध्ये खाली राहायचो. स्लॅबच्या याच्यामध्ये आणि मग नंतर आम्ही रिटर्न यायचं तर तिथं खाली नव्हतं ना. तर मग ते बोलले का "सध्या वैष्णव साहेब तुम्ही वरचं घ्या, नंतर मग आपण बघू." आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर हे असं काही घडलं तिथं हे आम्हाला माहितीच नव्हतं. का आमच्या अगोदर कोणी राहिलं ते. आता तुम्हाला समोर कळेलच त्याच्यात. मग आम्ही आलो. तिथून ते घर विक्री वगैरे केलं. तिथून सामान वगैरे आईनी इकडं शिफ्ट केलं. कोणती रूम आहे, काय दाखवली यांनी. मग तिथं सामान वगैरे आणून टाकलं. मग मला घेऊन आले. मग त्याच्यानंतर थोडे दिवस राहिलो. मे, जून, जुलैमध्ये आलो होतो. 2-3 महिने राहिलो. नोव्हेंबरपर्यंत व्यवस्थित. नोव्हेंबरमध्ये 28 नोव्हेंबरला आमची अॅनिव्हर्सरी असती. तर आम्ही दोघं म्हणजे आम्ही चौघंजणं, 2 मुलं आम्ही आईकडे गेलो. आता आई तिथंच असल्यामुळे आम्ही दसऱ्याला ते पाया पडायला जातोच. मोठ्या माणसाचे आशीर्वाद घ्यावा म्हणून. मग आईकडं पाया पडायला वगैरे गेलो. तर आईची पहिल्यापासून सवय आहे का वाढदिवस असो, काही असो, आई म्हणायची, "आता आजकालचं तुमचं काय मला काही कळत नाही. हे तुम्ही काही घरी जेवत नाही, बाहेर जेवता. हे ₹500." आईचे ते ठरलेलेच असायचे. "हे ₹500 घ्या, तुम्ही तुमचं बाहेर जा." आणि तिने देवो न देवो आम्ही बाहेरच जेवायचो त्या दिवशी. तर मग आम्ही बाहेर जेवण वगैरे केलं. 11, 11:30 वाजता येऊन आम्ही आरामशीर झोपलो. झोपल्यानंतर अचानक हे उठले 2, 2:30 दरम्यान रात्री. उठले आणि मला बोलले की मला मळमळ होती, उलटी आल्यासारखी होती आणि डोकं दुखतंय. तर म्हटलं खाण्यामध्ये काहीतरी झालं असेल, दिवसभर जेवले नसतील आणि रात्री जेवले, तेलकट वगैरे काही सूट नाही झालं तर झालेच. म्हटलं ठीक आहे, करा उलटी आणि झोपा. तेव्हा मुलगी आणि ते खाली झोपायचे आणि मी आणि मुलगा बेडवर झोपायचो. तर खाली म्हणलं करा उलटी वगैरे आणि झोपा. 3 वाजल्यापासून 2-3 उलट्या केल्या आणि झोपले. सकाळी उठले का डायरेक्ट केसच ओढायचे. माझं इतकं डोकं दुखतंय. असे केस धरू-धरू ओढायचे ते स्वतःचे. भिंतीला पण हाणायचे. डोकं दुखतं, डोकं दुखतं. मग आम्ही तिथं हॉस्पिटल आहे. आता ते नाव घेणं योग्य नाही त्या हॉस्पिटलचं. तिथं नेऊन ॲडमिट केलं. 8 दिवस ॲडमिट होते. आणि माझा मुलगा लहान असल्यामुळं लहान मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये थांबू देत नाही. तर मग मी घरी येऊन जाऊन मग बाकीचे सगळे तिथं थांबलेले सासूबाई वगैरे, आई, वडील तिथं थांबले. तर 8-10 दिवस डोक्याचं म्हणलं सीटी स्कॅन केलं, MRI केले, सगळं काही केलं. ते डॉक्टर बोलले याच्यात काहीच नाही. आम्ही इलाज करतोय, सलाईन देतोय, इंजेक्शन देतोय, मग फरक का नाही पडत आहे? 8-10 दिवस झाले. मग ते विचारायची ना मी जाऊन मुलाला घेऊन जायची, तर फरक पडला का? काय झालं? ते म्हणायचे नाहीच, काहीच फरक नाही. डायरेक्ट ते मी गेले तरी पण तसेच डोक्याचे केस ओढत असे भिंतीला हाणायचे. आजूबाजूला कोणी बोलतंय, काय बोलतंय, काहीच नाही बोलायचे. मी फक्त तेवढं विचारलं का
तेवढं. मग मी तिथून नाही होते 15 दिवस ॲडमिट होऊन पण फरक पडत नाही म्हणून मी त्या डॉक्टरांशी पण भांडले, का माझं पेशंट एवढ्या दिवसांनी आहे, फरक पडत नाही, तुम्ही काय फक्त बिलच वाढवताय का, असं तसं. तर ते बोलले, "आमच्याकडून होईल तेवढं आम्ही केलं. तुम्ही ₹1 बिल देऊ नका. तुम्ही पेशंट घेऊन जाऊ शकता." कारण आमच्याकडून हँडलच नाही होत ते. मग तिथून घेऊन आले मी घरी. आता कसं असतं ना, आजारी असल्यावर माणूस कोणी काही सांगतं, कोणी काय सांगतं, कोणी म्हणतं बाहेरचं बघा, कोणी म्हणतं असं बघा. तर एक तिथंच गाव आहे, तिथं दाखवलं. त्या माणसाने दिले लिंबू, साखर. ते बोलले का असं करा, तसं करा. ते सगळं काही केलं. तरी काही फरकच नाही. एवढा मोठा माणूस एक 2 ते 3 महिन्यामध्ये असा असा झाला का बेडवर झोपलं तर दिसणार नाही असा झाला. 70-75 किलोचे. आता परत तसेच आहेत ते व्यवस्थित. पण 70-75 किलोचा माणूस दूध भाकर असं हाताने उचलून नाही खाऊ शकत. ते पण फक्त डोकं दुखतंय ना, एवढं तर नाही शक्य. तर मला अक्षरशः त्यांना खाऊ घालायला लागायचं दूध भाकर चुरून. तर मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मग तिथं पण काही एवढा गुण नाही आला, पण थोडंसं कमी झालं म्हणे. मग आता ते बाहेरचं बघितलं म्हणून कमी झालं का हॉस्पिटलचं झालं, काही नाही. मी म्हटलं मला गुण येण्याशी मतलब, असो कशाचं पण. मग थोडंसं कमी झालं. मग आई दुसऱ्या एरियामध्ये राहते ना, तर आई बोलली का आम्हाला यायला जायला दूर पडतं आणि तुझं पण बाळ छोटंसं आहे. अ, जावई असे झालेले. जावई म्हणजे आई मुलगाच मानायची. आम्हाला भाऊ नाही म्हणून यांना जावई कमी आणि मुलगाच जास्त. तर आई म्हणायची, "अनिलला पण बघायला यायला जायला." मिस्टरांचं नाव अनिल आहे ना, तर बघायला यायला जायला दूर पडतं. तुम्ही हे एरिया सोडून द्या आणि तिकडं चला. तर 6 महिने तर असेच गेले. हे हॉस्पिटल, ते हॉस्पिटल, बाहेरचं बघ, हे बघ, ते बघ. 6 महिन्याच्या आतमध्ये ते असे कपभर पाणीसुद्धा हाताने पिऊ शकत नव्हते. एवढी हालत खराब झाली. मग नंतर तिथून रूम खाली केली, दुसरीकडे गेलो. तेव्हा कळलं का त्या रूममध्ये बाबा होते, एक फॅमिली होती, त्यांचे बाबा होते. ते वारलेले आणि त्यांची पण परिस्थिती सेम यांच्यासारखीच होती. डोकं वगैरे दुखायचं आणि जिथं त्यांचा बेड होता ना, तिथंच आमचा बेड होता. जिथं ते झोपायचे तिथंच हे झोपलेले होते. सेम तसंच झालं. मग नंतर सांगितलं आम्हाला आजूबाजूच्यांनी का तुम्ही एवढे दिवस तिकडे गेले, तेवढ्या दिवसात इथं त्यांचा जीव गेला. म्हणजे ते बाबा तिथंच वारले होते. आणि त्यांचा जीव होता का त्यांचा मुलगा-मुलगी होती, तर मुलाचं लग्न बघायचं होतं त्यांना. पण ते मुलाचं लग्न व्हायच्या अगोदरच वारले. तर मग त्यांचे जीव वगैरे काय त्याच्यात होता का काय, पण यांच्यावर घडला आता. अच्छा. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते मॅमचे अनुभव आणि मॅमच्या अनुभव तुम्हाला काय शिकायला भेटलं, नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि मॅमसारखंच तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल, तर नक्की आम्हाला Google फॉर्मच्या मार्फत जोडा. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला आता आज इकडंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.